तुम्ही आजपर्यंत पंढरपूरच्या वाऱ्या केल्यात याच्यावर कधी विचार केलाय का? तेने माझ्या मना आपण विठ्ठलाला पाहतो, बस एवढंच आहे. पाहता पाहता मन हे पाहतं. राहिलेत किती लोक माझ्या पुढं लाईनीत लागताना एकदम देव समोर उभा आहे आणि मध्ये किती लोक घुसतात. तिकडं तुमची दृष्टी कुठे लागली पाहिजे? सगुणपणावर, देवावर नजर खिळली पाहिजेत. देवाला आडवी येणाऱ्याच्यावर तुमची नजर खिळते. काय माणूस आहे हो! म्हणजे हा 12 तास लाईनीत उभा राहिलाय तरी याच्या डोळ्याची लाईन नीट नाही. 12 तास तुम्ही उभं राहिले देवासाठी. देव जवळ आलेला आहे. दृष्टी बदलते. दृष्टी भक्ताला असं वाटलं पाहिजे देव माझ्या अंकित असला पाहिजे, देव माझ्या जवळ असला पाहिजे. हे जे तुम्ही अभंग पाहता ना, मागे पुढे उभा राहे, याचा काय अर्थ आहे? देवानी माझ्या मागे पुढे उभा राहावं म्हणजे देवांकित आहे. नुसतं रात्रंदिवस कमव कमव, कुणाच्या तरी मड्यावर टाक आणि जाताना सगळं देऊन पुन्हा रामराम करत जातो. रामनाम जणे दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा, योगियाचे ध्यानी ध्याता नातुडसी. तो आम्हा पासी मागे पुढे, नामा म्हणे जीवे कर्ण निंबलो न विटे सहित चरण ओवाळीन. आनंद जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल. आज आपल्या गावामध्ये अनेक चमत्कार पाहायला मिळाले. पहिली गोष्ट अशी आहे की शिवरायाच्या मावळ्यांनी आज टाळकरीपणामध्ये आपलं रूप दाखवलं, ते फार मोठं आहे. आमच्या फडामध्ये सुद्धा एका लाईनीत एवढे लोक नसतात हो. तुम्ही जेवढ्या पद्धतीनं आनंद घेताय हरिपाठाचा आणि कीर्तनाचा, ही खूप मोठी गोष्ट आहे. कोकणातली लोक आतून फणसासारखी गोड असतात आणि काजूसारखे चवदार असतात, पण टेस्ट घेता आली पाहिजे. नाहीतर तो जो चिक असतो ना, तो पण उतल्याशिवाय राहत नाही. तसं टेक्निक जर असेल शिवाजी महाराजासारखी तर योग्य आहे. पण जर का एखादा वेगळ्या पद्धतीचा माणूस आला ना आणि जर कोकणी लोकांचं डोकं बिघडलं तर मग काय खरं नाही. आणि हा एक संसाराचा नियम आहे. जो अत्यंत रागवू शकतो तोच अत्यंत प्रेम करू शकतो. ज्याची रागवण्याची कॅपॅसिटी नाही तो प्रेम पण नाही, सगळं ॲडजस्टमेंट आहे त्याची. काही झालं कितीही बोला त्याला रागच येत नाही त्याला. शिळपट माणूस. एक बाई माझ्याकडे आली, मला म्हणे आमचं पोरगं लई शांत आहे म्हणे, दूध पिले की झोपते. मला असला गणपती काय कामाचं आहे? ज्या कृष्णाचं चरित्र आपण ऐकतो तो 1 मिनिट शांत नव्हता म्हणून तो जगद्गुरू झाला. आणि जे पोरगं शांत आहे ना ते कायम शांतच आहेत. मोठ्यापणामध्ये त्याला आई जागा करते, बायको जागा करते, पोरं जागा करतो, शेवटी तो झोपतो पण जागा होत नाही. पुरुषामध्ये नियम असा आहे की कर्तृत्व पाहिजे, क्रोध पाहिजे. हे जे लोक म्हणतात ना एक क्रोध नसला पाहिजे, ते खरंच क्रोधी नाही येते. विठ्ठला विठ्ठला. क्रोध एनर्जी आहे, ताकद आहे. ते कोणतंही काम करायचं असेल ना, क्रोधाला योग्य दिशा पाहिजे, तर मग तुमच्या जीवनामध्ये बदलतो. कोणतेही मोठ्या माणसाचे चरित्र ऐका, तो समाजावर रागवत नसेल, रागवताना दिसत नसेल, पण राग असल्याशिवाय मोठं होणार नाही तो. हे लक्षात ठेवा. कुठेतरी धर्माचा इतिहास या भूमीने रचलेला आहे. शिवाजी महाराजांनी रचलेलं आहे त्या जागेमध्ये. तुम्ही भाग्यवान आहेत, त्यांच्या नावाच्या जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही वागताय. फार मोठं भाग्य आहे महाराज. संपूर्ण पृथ्वी ज्यांचं नाव घेते त्यांच्या सानिध्यामध्ये तुमचं वास्तव्य आहे.
आणि त्यात पुन्हा तुमच्या गावातला हिरा विवेक महाराज शास्त्री आमच्या भगवानगडाच्या कोंदणामध्ये तुम्ही दिलाय, हे तुमचे उपकार आहेत. ज्याचा वापर तुम्ही करायला पाहिजे त्याचा वापर आम्ही करतोय, तरी तुम्ही टाळ्या वाजवताय. विठाला विठाला. खूप चांगले लहानपणीपासून संस्कार फार चांगले आहेत. ते काय योग आहे त्याच्यामध्ये. आणि तुमच्या सगळ्याला पाहून जो अभंग निवडलेला तो फार गोड आहेत. कारण की अभंग जर पाठातला असला ना तर ऐकायलाकडे लक्ष जातं. नाही तर काही काही माणसं असा अभंग घेतात 10-12 चरणाचा, आणि ते एका चरणात पुन्हा 4 चरणं, यांच्याच चरणाला मेळ नसतो. श्रोत्यांना विचारलं काय झालं, काय नाही, काहीतरी कीर्तन झाले. कीर्तन अंतःकरणामध्ये रुजलं पाहिजेत आणि परमार्थाची आवड निर्माण झाली पाहिजे, हा कीर्तनाचा उद्देश आहे. त्याच्यात पुन्हा दुसरा उद्देश आहे की कीर्तनकारांनी पण कीर्तनात रंगलं पाहिजेत. जो कीर्तनकार स्वतः रमत नाहीत तो इतरांना रंजवू शकत नाहीत. रंजन वेगळं आणि रमवणं वेगळं. आत्माराम शब्द आहे बघा आपल्यामध्ये. स्वतःमध्ये जो रमतो तो संत असतो. याला संस्कृतमध्ये बोललं तर तुम्हाला लवकर पटेल. आत्मनीव आत्मना तुष्टा तदा अस्तित प्रज्ञ हा उच्यते. आत्मनी एव आत्मनः, स्वतःमध्ये जो रमतो. गीतेमध्ये संताचं पहिलं लक्षण आहे, पहिलं लक्षण, जो स्वतःमध्ये रमतो, जो धनामध्ये रमतो, जो मनामध्ये रमतो, जो विषयामध्ये रमतो, जो अन्यत्र रमतो, तो बाजारू आहे. स्वतः आपली एनर्जी आहे ना, आपल्या ताकद आहेत. विठ्ठल विठ्ठल. थोडी गर्दी जास्त झाली मान्य, पण दुसऱ्याला पण ऐकू द्या थोडंसं. विठ्ठल विठ्ठल. त्यात पुन्हा हा यांच्या गावातला हा नारळी सप्ताह आहे. तर तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेत. सगळ्यात जास्त मला आहे ना टाळकरी आवडले आज, सगळ्यात जास्त. म्हणजे तुम्ही आवडले नाहीत असं नका समजू. जेवण चांगलं असतं पण एखादा पदार्थ जास्त आवडतो असा अर्थ आहे त्याचा. म्हणजे ताट चांगलंच असलं पाहिजे. ही जी 700 वर्षापूर्वींचा अभंग आहे हा नामदेव महाराजांचा. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा. लक्ष द्या जरा. तार तुटली ना तुम्हाला ऐकू येणार नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनामध्ये आपल्यातलं काय चांगलं आहे हे पहिलं ओळखणं म्हणजे परमार्थ करणे. अगदी बारकाईने कीर्तन आहे का. शास्त्रींचं गाव आहे, महाराजांच्या वंश परंपरा आहे वारकरी संप्रदायातली, त्यांचे चुलते वगैरे, त्यांचंच आता दर्शन घेतलेलं आहे आपण, त्यांना पाहिलेलं आहे आपण. पंढरपूरलाही मठ आहेत. म्हणून जरा असं कसदार कीर्तन आहे का, लक्ष द्या फक्त. आणि जे डिस्टर्ब करणारे आहेत त्यांनी गप करण्याच्या नादामध्ये त्यांनी गडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल. आपल्यातलं काय चांगलं आहे ना हे पहिल्यांदा लोकांना कळण्यापेक्षा आपल्याला कळायला पाहिजे. आपल्यात काय चांगलं आहे, आपल्यात कोणतं बेस्ट आहेत हे ज्याला कळालं ना तो स्वतःचा वापर व्यवस्थित करून घेऊ शकतो स्वतःचा. आणि जर आपल्यात काय चांगलं आहे हे जर आपल्याला नाही कळालं तर आपल्यात चांगलं काय हे दुसऱ्याला कळालं तर बरोबर दुसरा आपला वापर करून घेतो. मराठी पकडण्याचा प्रयत्न करा. आपल्यातलं चांगलं पहिल्यांदा आपल्याला कळालं पाहिजे, त्याचा वापर करता आला पाहिजे. आपल्यातलं चांगलं दुसऱ्याला कळालं ना आपण दुसऱ्याचे गुलाम होतो. त्याला बरोबर कळतं घ्यायला काय पाहिजे. अजून थोडं खाली येऊन बोलतो. ज्या बाईला कळालं ना की नवऱ्याला काय पाहिजे, पोराला काय पाहिजेत, ते दोन्ही त्या बाईच्या हातातून बाहेर जात नाहीत. समाजाने किती तोडण्याचा प्रयत्न करा. एक माणूस आहे ना बाईशिवाय दुसऱ्याचं ऐकत नाही. ज्ञानेश्वरीत लिहिलेलं बरं का. स्त्रियेचे जे आशेक सत्य आणि असत्य काय, स्त्रियालाच. तिने जे म्हणावं ते खरं, तिने जे म्हणावं तेच सत्य. मग ते एका माणसाला विचारलं मग तू फार स्त्रीचं ऐकतो. नाही नाही महाराज, आत्मा सगळ्यामध्ये सारखा आहे. आणि त्यांनी मला उदाहरण दिलं, सर्वा घटी राम. म्हणजे अशा प्रमाणाचा देखील वापर होतो हे मला दुसरीकडून शिकायला मिळालं.
आणि आपण सन्मान दिला पाहिजे. अरे म्हणजे सन्मान ते पण तू इतकं का, त्याला काय कळालं नाही. आणि जेव्हा मग असं त्याच्या घरी जायच्या योग आला तेव्हा लक्षात आलं, अनुकूलता म्हणतात त्याला. ह्या माणसाला काय पाहिजे हे ज्या स्त्रीला कळालं ना, त्या स्त्रीला आयुष्यात कोणाला घाबरायची गरज नाही. त्याला काय पाहिजे हे कळालं पाहिजे. हे ज्ञानेश्वरी बरं का. पतीची या मता अनुसरून, हा शब्द फार महत्वाचा बरं का. पतीच्या मताला अनुसरून म्हणजे त्याला कोणती भाजी आवडते हे बाईला कळलं पाहिजे. जर कळालं तर तो बाहेर जाणार नाही वगैरे वगैरे. काय पाहिजे याचं कारण सांगतो. तुला घर टिकवायचं आहे, तुला संसार करायचा आहे, तर तुझी जबाबदारी आहे घर चालवणारा अंकित पाहिजे तुझ्या जवळ पाहिजे. कितीही बुद्धिमान मनुष्य असू द्या, तो जवळ पाहिजे. हेच तर परमार्थ आहे हो. जसं एखाद्या स्त्रीला वाटतं की नवरा हा ताब्यात असावा, घरात लक्ष देणारा असावा, तसंच परमार्थ आहे. भक्ताला असं वाटलं पाहिजे देव माझ्या अंकित असला पाहिजे, देव माझ्या जवळ असला पाहिजे. हे जे तुम्ही अभंग पाहता ना, मागे पुढे उभा आहे, याचा काय अर्थ आहे? देवानी माझ्या मागे पुढे उभा राहावं म्हणजे देव अंकित आहे. विठ्ठल विठ्ठल. ही सौजन्याची भाषा नाहीये, ही अंकिताची. इतकी भक्ती करा. ज्ञानोबाने एक ओवीचा तुकडा सांगतो तुम्हाला 13व्या अध्यायातला. ज्ञानोबा म्हणतात, मी माझ्या गुरुचा असा शिष्य आहे, 100 शिष्य असतील माझ्या गुरुला, पण तया अनुरागा वेध लावी. गुरुच्या प्रेमाला माझं वेळ लावील तरच शिष्य आहे मी. याला म्हणतात शिष्य. 100 शिष्य असू द्या, तया अनुरागा प्रेमाला वेध लावी. त्या प्रेमाला काय हवंय हे मला माहिती आहे, म्हणून माझ्याकरता प्रेम वेडं झालं पाहिजे. याला पुरुषार्थ म्हणतात, याला जीवन म्हणतात. तक्रार करू नका, हे ऐकत नाही, ते ऐकत नाही, तो काय बोलत नाही, हे सगळे छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला अनुकूल करून घ्यायचं असेल, तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्यात बेस्ट काय. विठ्ठल विठ्ठल. आणि जसं जसं तुम्हाला कळेल बेस्ट काय, तसं तसं तुमची परमार्थामध्ये प्रगती होईल. हे फार महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला असं कळालं जेवण चांगलं आहे, तुम्ही हॉटेल शोधणार कुठं काय मिळतं, तुम्हाला आवडतं ते. एखादा मनुष्य दुसऱ्या वृत्तीचा आहे, पुस्तक वाचणार आहे, त्याला विचारा या जगातले पुस्तकं कोणते चांगले, एका वेळेसच नाव सांगतो, ही पुस्तकं चांगली आहेत. दुसऱ्या माणसाला विचारा पैसा कसा मिळवावा आणि व्यापार कुठे करावा. याचा अर्थ कळला तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये बाहेरची माणसं व्यापार का करतात? तुम्ही अशी आहेत. तुम्ही एखाद्या व्यापारात 10 शिव्या द्या, तो यश यशच म्हणतो तो, सर सर पुढच्या वेळेस. तुम्हाला तुम्ही धंदा करायला बघा बरं, तुम्ही नीट बोलतच नाही, जसं काही तुम्हाला गरजच नाही विकायची, असा धंदा होईल का? बेस्ट काय हे कळलं पाहिजे तुम्हाला. त्याला विचारा कुठं कुठं काय वस्तू मिळतात. तसंच आहे भक्ती कुठे मिळती हे संतांना विचारा. ज्ञान कुठं मिळतं योग्य शिष्याला विचारा. साक्षात्कार कुणाकडून होतो? जो आत्मज्ञानी त्याला विचारा. आपलं उलटं होतं. संसार कसा करायचा आहे हे महाराज लोकांना विचारतात. ज्यांनी संसार सोडलेला आहे, संन्यासी झालाय, त्याला म्हणतात संसार कसा करायचा आहे. आणि जो उत्तम रीतीने संसार करतात त्याला म्हणतात अरे जरा परमार्थ कर. विसंगती कळली का तुम्हाला? अति पैसा ज्याची कमवलेला आहे त्याला काय तुम्ही सांगताय थोडा परमार्थ. चुकतोय कोण? आपण चुकतोय. त्याला जे बेस्ट आहे ते त्यांनी कमवलेलं आहे. मग श्रीमंत लोक गरीबाला विचारत नाही की आम्ही काय केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं एवढा पैसा कमवला पण समाधानी नाही. तुम्हाला काय माहिती? एक जण वर्गणी मागायला गेला सप्ताहाची, करोडपती माणूस होता. त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं 5 लाख द्यायचे. बघा व्यवहार पण शिकला पाहिजेत. किती द्यायचे? 5 लाख. गेले वर्गणी मागायला. तर वारकरीची क्षमता किती. एक पंगत दिली तर लय डोक्यावरून पाणी गेलं महाराज. 2-4 हार घालतील लोक त्याला. तू गेले मागायला. ते झाले किती पाहिजेत? ते म्हणजे 1 लाख.
यांना पाहिजे होते 50. कारण की तुमची बुद्धी अशी आहे, अर्ध पाहिजे असतात म्हणून डबल मागता. नाही कळालं? चूक कुणाची? ज्याला मागतायत त्याची योग्यताच तुम्हाला कळाली नाही. त्याला 5 द्यायचे आहेत, तुम्हाला 50 पाहिजेत आणि मागताय 1. तुमच्या डोक्यात गणित काय? अर्धी तरी देईल ना, अर्धी तरी देईल ना. तो म्हणतो थोडंसं अजून मागा. वा वा, कर्णाची आवलं डायरेक्ट कर्णापर्यंत. 2 लाख ठीक आहे, काय हरकत नाही. 2,50,000 काढले आणि देऊन टाकले. अख्ख्या गावाच्या लोकांनी 50 लाखाचा सप्ताह केला, पण मान 2.5 लाखाला गेला. मान जमलेत किती? 50 लाख आणि मान कितीला गेला? 2.5 लाखाला. शायनिंग त्यांनी मारली. जमलेत 50. नाही कळत गणित जीवनामध्ये. आपली क्षमता, आपलं बेस्ट आपल्याला माहीत नाही. तुमच्या शरीरातलं काय चांगलं आहे जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल, पहिल्या चरणात सांगतो. जणी दृष्टीला गो तुझा सगुणपणा, जणी दृष्टीला गो तुझा सगुणपणा, जणी दृष्टीला गो तुझा सगुणपणा, माझ्या मना बोध केला, तेणे माझ्या मना बोध केला, ते माझ्या मना बोध केला, तेणे माझ्या मना बोध केला. जणी दृष्टीला गो तुझा सगुणपणा, तेणे माझा मना बोध केला, तेणे माझा मना बोध केला. जणी दृष्टीला गो तुझा सगुणपणा, तेणे माझा मना बोध केला, तेणे माझा मना बोध केला. हे नामदेव महाराज आहेत. त्यांना काय वाटतं? हे प्रेम आहे बरं का. माऊली आणि ज्ञानोबा नामदेव महाराज यातला थोडं फरक आहे. दोघंही संत आहेत, दोघंही ज्ञानी आहेत. एकात प्रेमाचं दर्शन होतं, एकात प्रेमयुक्त ज्ञानाचं दर्शन होतं. केवळ प्रेमाचं दर्शन नामदेव महाराज आहेत आणि ज्ञानयुक्त प्रेम ज्ञानेश्वर महाराज आहेत. असं जोड येते. काय पाहायचं हे पण कळलं पाहिजे. आता आले की लगे विचारतात, महाराज ज्ञानेश्वरी कळत नाही. अरे तू बघतो कशाला? तुझी योग्यता काय? तुला बापाने टोमणा मारलेला आणि बाईनी टोमणा मारलेला कळत नाही, तू माऊलीला चालला बघायला. नाही महाराज ते ओव्या कळत नाही. कळतील ना. थोडी योग्यता वाढव. नेमकं तुला काय पाहिजे? नामदेव महाराज भगवंताला म्हणतात, माझी दृष्टी तुझ्या सगुणपणाला लागो. का लागो? त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये बोध निर्माण झाला. ही फार विचित्र संगती. पाहिल्यानंतर ज्ञान उत्पन्न होणं याला खरा परमार्थ म्हणतात. शब्दाची गरज नाही, बोलण्याची गरज नाही, सांगण्याची गरज नाही. हे रोज व्यवहारामध्ये घडतं बरं का. रोज व्यवहारामध्ये घडतं. निरीक्षण नसतं फक्त. विठ्ठला विठ्ठला. एका माझ्या बोलण्याचा फार चुकीचा अर्थ काढू नका बरं का. हे समजून सांगण्यासाठी दृष्टांत असतात. सगळी लोक बसलेली, तर सगळ्या मुली बसलेल्या आहेत. ज्याचं एकमेकाकडे पाहणं चालू आहे दृष्टीनं, त्यांना न बोलता कळतं एकमेकांना. लक्षात? कसा आहेस हे काही तोंडाने विचारत नाहीत. मग ते लई खालच्या थराचं प्रेम झालं बरं. कसं आहेस काय? नुसतं डोळ्यांनी पाहिलंय की कळतं. आईला तुम्ही बघा, तुम्ही पोरग पाहते फक्त, पोराला विचारत नाही कसं आहे. तिला खानदानी प्रेम म्हणतात. नाही विचारत पोराला. फक्त असं डोळ्याने बघितलं ना, त्याचा सगळा 7-12 हिच्याकडे आलेला असतो. तो रागवला ना तरी ती हसते, हसला तरी ती रागवते. ही भाषा आहे प्रेमाची. मुलगा हसला ती रागवते, तुला काही अक्कल नाही करे. आणि तो रागवला, रागवण्यासारखं बोलली
रागवण्यासारखे डोळे केले आणि ते डोळे बघून पोरगं रागवलं. नेहमी प्रेमाने ओथंबलेली असते, आज तुझे डोळे कोरडे दिसतात, ते पोरगं रडतं. नाही कळाल, याला जीवन म्हणतात. याच्यासाठी जगायचं असतं. नुसतं रात्रंदिवस कमव कमव, कुणाच्या तरी मड्यावर टाक आणि जाताना सगळं देऊन पुन्हा रामराम करत जातो. रामनाम काय जीवनातले तुला जे 5 ज्ञानेंद्रिय दिले, हृदय आणि बुद्धी दिली, कधीतरी वापर कर याचा. काय संत का संत आहेत? जे बेस्ट आहे त्याचा वापर करतात. डोळे, झणी, दृष्टी. झणी शब्दाचा अर्थ आहे मात्र. दृष्टी लागो तुझ्या सगुणपण. मला कुठून आनंद मिळतो, मला कशा पद्धतीनं बोध होतो, मी कशा पद्धतीनं जगू शकतो, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. काही नाही, तुझ्या सगुणपणाला दृष्टी लागू, तिथून मला बोध आला. तुम्ही आजपर्यंत पंढरपूरच्या वाऱ्या केल्यात, याच्यावर कधी विचार केलाय का? तेने माझ्या मना. आपण विठ्ठलाला पाहतो, बस एवढंच आहे. पाहता पाहता मन हे पाहतं. राहिलेत किती लोक माझ्या पुढं लाईनीत लागताना? एकदम देव समोर उभा आहे आणि मध्ये किती लोक घुसतात, तिकडं तुमची दृष्टी कुठं लागली पाहिजेत? सगुणपणावर. देवावर नजर खिळली पाहिजेत. देवाला आडवी येणाऱ्याच्यावर तुमची नजर खिळते. काय माणूस आहे हो! म्हणजे हा 12 तास लाईनीत उभा राहिलाय, तरी याच्या डोळ्याची लाईन नीट नाही. 12 तास तुम्ही उभं राहिले देवासाठी. देव जवळ आलेला आहे. दृष्टी बदलते, दृष्टी धोका देते. विठ्ठला विठ्ठला. जेवढं समजेल तेवढं समजेल, काही टेन्शन घेऊ नका. दृष्टी कोणाची दृष्टी? आपली दृष्टी. आपली दृष्टी आपल्याला धोका देते, आपली बुद्धी आपल्याला धोका देते. आपल्याकडे 5 इंद्रिय आहेत, कान चांगले आहेत, पण चांगलं ऐकत नाही तुम्ही. कान चांगले आहेत, ऐकत नाही चांगलं. बोलणं चांगलं आहे, बोलत नाही चांगलं. गैरवापर म्हणतो आम्ही याला. आणि तसाच हा शब्द आहे. डोळे चांगले आहेत, दृष्टी चांगली नाही. किती कळते मला नाही माहिती. कान चांगले आहेत, चांगलं कळत नाही, चांगलं ऐकत. दोष कुणाचा आहे? तुम्ही तर महाराज फार साधं साधं बोलतायत. हेच तर तुकोबराय बोलतात. कान भरो निया ऐकेन तुझी. कान भरो निया ऐकेन तुझी. कान भरो निया ऐकेन तुझी. हे वेदवाक्य आहेत बरं का. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती नाही, वेदवाक्य आहेत. आपल्याला वाटतं तुकोबराय साधे बोलतात, चुकीचं आहे. तुम्ही मंत्र ऐकले असेल, भद्रम कर्णेभिः शृणुयामः. भद्रम शब्दाचा अर्थ आहे मंगलमय, कीर्तिमय, कल्याणकारी. आम्ही कानाने वाईट ऐकू नये, शिव्या ऐकू नयेत. त्याच्यात पुन्हा सांगतो, कुणाची चाडी ऐकू नयेत. याच्या पुढं जाऊन सांगतो, पापी चरित्र ऐकू नयेत. कानातून हृदयात गेलं ना, सगळी यंत्रणा बर्बाद होते. चांगले वारकरी चालले तो, चालता चालता एक वाईट माणूस येतो आणि त्याच्या कानात सांगतो, समोरचा टाळकरी ना चांगला नाही आहे. बस झालं, अख्खं आंधळा पांगळा जातो. याचं लक्ष तिथंच नाही. कळालं? एक माणूस आला, चुकीचं कानात टाकलं, तासभर परमार्थ, आणि पुन्हा लक्ष देवाकडे अभंगाकडे न जाता चुकीच्याकडे गेलं. कुणी गेलं? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कान भरोनिया. म्हणजे दुसरं ऐकायची जागा नसली पाहिजेत, इतकं कानात ज्ञानेश्वरी भरली पाहिजेत. विठाला विठाला. जागाच नसायला पाहिजेत, कान दुसरी जागाच नाहीत. आणि या कान भरोनियाचा दुसरा अभंग सांगतो तुम्हाला, खूप सुंदर आहेत. आता मजपासी नका वदो प्रपंचे विषयी. याचं नाव आहे कान भरणं. भरणं म्हणजे त्या अर्थाने भरणं नाही बरं का. भरोनिया, तृप्त झाले कान, डोळे तृप्त झाले तुझ्या सगुणपणा. याचा फायदा काय? तेने
माझ्या मना बोध केला. हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे बरं का. हे अंधश्रद्धा नाही या अभंगामध्ये. काहीतरी अभंग रोज अभंग म्हणतो, हरिपाठाचे अभंग म्हटले पाहिजेत, सुंदर असे हे अर्थ नाही. ते फार छोटे छोटे अर्थ आहेत पण भयान. बोध केला याचा पुढचा टप्पा सांगतो. जर तुम्हाला ज्ञान पाहिजे ना, कोणत्याही माणसाच्या पाया पडू नका. हा दुसरा अर्थ या अभंगामध्ये. कितीही मोठा साधू असू द्या, 50 वर्षांनी कळते की तो साधू नव्हता. अरे 50 वर्ष दृष्टी चुकली ना. तुझे 50 वर्ष गेले, तो गेला खड्ड्यात. चूक कोणाची झाली 50 वर्षानंतर मग कळतं. काही काही विद्यार्थी आहेत 10-12 वर्ष इतरांची सेवा करतात, तरुण पण निघून जातं, थकल्यानंतर माझ्याकडे येतात. महाराज ते कीर्तन ऐकल्यावर बरं वाटतं पण ते जरा उशीर झाला. म्हटलं मी थोडंच म्हणतोय. तेच काय म्हणतात उशीर. कोणी गेला उशीर नाही म्हणे. जरा एका महाराजाकडे गेलो होतो, राबू घेतलं होतं त्यांनी. मग काय झालं काय, ज्ञान दिलं नाही. नव्हतंच देणार कुठून. ज्ञानी माणूस राबवत नाही. नीट ऐका, ज्ञानी माणूस कधीही कोणाला राबवत नाही. जरी ज्ञान देत नसला, फक्त तुमचं निरीक्षण करतो. वेदातलं खूप सुंदर वाक्य आहे बरं का. इतकं सुंदर वाक्य आहे. नुसतं गुरु डोळ्याने बघतो, बोलत काहीच नाही. गुरोस्तु मौन व्याख्यानम. व्याख्यान कसं आहे, बोलत नाही, मौन व्याख्यानम. शिष्यस्तु छिन्न संशय. हृदयातले सर्व संशय दूर होतात. यासाठी परमार्थ आहे आणि यासाठी दृष्टी आहे. विठाला विठाला. मागं एका कीर्तनामध्ये गुरुकृपा दृष्टीविषयी बोललो होतो. जर गुरुकृपा दृष्टी असेल तर कवना ते ताप, संसाराचा ताप पोळे. तसं दृष्टी आहे. अर्जुन जो आहे ना, अर्जुनाला जर विचारलं, 11व्या अध्यायामध्ये खूप गोड प्रसंग आहेत आणि इतके गोड शब्द आहेत, फक्त थोडंसं लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं. मोहोयम विगतो मम. मला तुझ्या संपर्कामध्ये मोह राहिलेला नाही. मग अर्जुनाला विचारलं काय काय झालंय. काही नाही देवा, तुझ्या डोळ्यात बसून आनंदाचा चारा घेतोय. हे अर्जुनाचे शब्द आहेत. तुझ्या डोळ्यात बसून आनंदाचा चारा घेतोय. हे तुझे डोळे आहेत ना, आमच्यासाठी घर आहे. विठाला विठाला. आनंद सरोवरीची कमळे. काय शब्द आहे. आनंद सरोवरीची कमळे. उपमा सुद्धा कशी द्यावी हो. जेवढे कवी आहेत ना, चिखलात उगवलेलं कमळ म्हणजे बाईचे डोळे. ते ठीक आहे ना, चिखलच आहे ना ते. अगा देहीचा अग्नी गेला, पण भगवंताच्या डोळ्याला ती उपमा नाही. आनंद सरोवरामध्ये उगवलेलं कमळ. मुळात सरोवर आनंदाचं आहे आणि त्या आनंदाच्या सरोवरामध्ये अलिप्त असणारं कमळ. आणि त्या कमळाप्रमाणे देवा तुझे डोळे आहेत. ते कशा करता डोळे आहेत तुझं वर्णन केलं असं नाहीत. आपुल्या प्रसादाची राऊळे जया लागी करते. हे डोळे भक्तांना राहण्यासाठी राऊळ तयार करतात. जणी दृष्टी लागू. तिथं मी राहिलो पाहिजे, देवाच्या डोळ्यात राहिलो पाहिजे. विठाला विठाला. एकदम हे जरा जास्त कठीण झाले, तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय मला. पण आता नाईलाज आहे, तो विषय पण तसा आहे. त्याने माझ्या मना बोध केला. त्याला आता माझाही नाईलाज आहे, पण वेगळ्या पद्धतीने सांगतो. आईच्या दृष्टीत जर मुलगा असेल ना, कशाचीच भीती नाही. कशाचीच भीती. कशाचीच हा. कारण की आईच्या डोळ्यामध्ये मुलगा आहे. तो खेळतोय, तो त्याचं जीवन जगतोय, तो रांगतोय, उड्या मारतोय. आई फक्त बघत राहते. नीट आहे का. फक्त आईसाठी बोलत नाही मी. गुरुच्या आणि देवाच्या दृष्टीत आपण जीवन जगावं. संसार करा, परमार्थ करा, काही देणे घेणं नाही. आपल्यावर दृष्टी पाहिजे. यम जरी आला ना, तर ती आईची ताकद असते, त्या मुलाला खेचून आणते बघा. रक्षण करणं आणि हसवणं हे दोन्ही आईचे काम आहेत. मराठी कळाली ना. इतरांपासून ते रडायला लागलं ना, आई बापाकडून सुद्धा मुलगा काढून घेते. तुम्हाला कधी अपमान वाटला का त्याचा. कधी ते मूल तुमच्याकडे राहत असा भक्त पाहिजे.
संसारात न नांदणारा भक्त पाहिजे. देव काढून घेतो, नाही रे जमत नाही ना तुला, ये माझ्याकडे. मूल रडायला लागलं ना, आई असो आजी असो, की येते आणि आपल्या छातीला लावते. तुमची ताकद अजून माहीत नाही. रडणारं मूल अभ्यास करून बघा तुम्ही, छातीला लावलं की शांत होतं. कधी अभ्यास केलाय तुम्ही? छातीला लावलं की शांत होतं आणि वरून फक्त हळूहळू त्या मुलाची भीती निघून जाते. भीती, त्याला आधार वाटतो. तुमच्या जीवनात कोणी असा आधार मिळालाय प्रेमाचा? कोणी तुमची पाठ थोपटली? आई सोडून, पाठीत सुरा खुपसला असेल सोडून द्या, थोपटली, अहो ती भीती निघून जाते. हृदय एकदा मिळालं ना, तेने माझ्या मना बोध केला. बोध कोणता पाहिजे? अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमशी नाही. या हृदयातलं जे प्रेम आहे ते पाहिजे. कोणत्या मुलाला ज्ञान पाहिजे? आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, मुलाला भाषा समजत नाही पण मूल आईला समजतं, पुष्कळ झालं. मुलाला भाषा येत नाही कारण की ती शिकवते ना. भाषा येत नाही पण मूल समजतं. आपल्याला काहीच नाही आलं ना तत्वज्ञान चालतं. आपण देवाला समजलं पाहिजे, तेने माझ्या मनात एवढाच परमार्थ आहे. विठाला विठाला बोध केला पाहिजे. असे दृष्टी पडली पाहिजेत. आमचे गुरुजी फार सुंदर दृष्टांत सांगतात, अतिशय गोड दृष्टांत आहेत. सार घ्या. महाभारताच्या युद्धापूर्वी संपूर्ण भारत युद्धामुळं अशांत होता, वखवकलेला होता आणि संपूर्ण भारत अस्थिर होता. आणि एक शेवटची संधी, युद्ध होऊ नये, भारताचं नुकसान होऊ नये. युद्धाने सगळ्याचं नुकसान, जय कुणाचं मिळालं याला महत्त्व नाही. तुमच्या भाषेत सांगितलं ना, पडणारा उमेदवार असो आमदारकीचा, नाहीतर निवडून येणार असो, पैसे दोघांचे जातात. 2-4 हजाराचा फरक असतो फक्त मताचा. पैसे दोघांचे जातात. युद्धामध्ये दोघांचं नुकसान होतं. शब्द लक्षात ठेवा. विजय महत्वाचा नाही. त्याच्याही पुढे चालता चालता अजून एक शब्द सांगतो. काय क्रूर माणसं किती क्रूर असतात बघा. गदा लागलेली आहेत दुर्योधनाच्या मांडीला आणि 2-3 तास 4 तास 5 तास जगेल अशी त्याची अवस्था आहे. मला ही जे वाचतो ना, जेव्हा माझ्या अंगावर काटा येतो महाराज. काय माणसं जगामध्ये. गदा लागलेली आहेत कमरेमध्ये, खालचा भाग तुटलेला आहे, हाडकं तुटलेले आहेत. त्यावेळेस भूल वगैरे किंवा झोपीच्या गोळ्या काही नव्हत्या आणि रक्तबंबाळ झालेला आहे दुर्योधन. आणि जेव्हा हे भेटायला गेले ना धर्मराज युधिष्ठिर सौजन्याने पण जावं का न जावं ते प्रसंग वाचल्यानंतर फार वाईट वाटतं. त्यावेळेस कृष्ण विचारतायत, अरे आता 4-5 तास तुझं आयुष्य राहिलेत, काही बोलायचं असलं तर सांग. काय बोलावं दुर्योधनाने धर्मराजाला? अरे धर्मराजा, खरं राज्य मी भोगलेत, खरी सत्ता मी भोगलीत. भारत ज्या वेळेस सौभाग्यवती होता त्यावेळेस मी राजा होतो. सगळी माणसं मेलीन, सगळ्या बायका विधवा झाल्या त्यावेळेस तू राजा होतो. फक्त अश्रू पुसण्याकरता तू राजा झालास. भोगलं तर मी आहे पृथ्वीला, तू काय जाता जाता. म्हणजे राज्य मिळाल्यानंतर सुद्धा समाधान मिळवू नये इतकी वाईट माणसं आहेत महाराज. विठाला विठाला. आणि ह्या लोकांमध्ये आपण राहतो. ह्याला म्हणतात जे तर चोहीकडे जळत. प्रत्येक माणूस जाळतोय तुम्हाला, प्रत्येक माणूस टोमणे मारतोय आणि त्याच्यात तुम्ही जीवन जगता. खरे संत आहेत तुम्ही. किती सहन करता आयुष्यभर. टोमणा पहा कसा आहे. आणि ते युद्ध होऊ नये या हेतूने भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला जातात. आता ते राजकारण, मोठ्या प्रमाणातलं राजकारण, इतकं सुंदर वर्णन आहे महाभारतामध्ये बघा. राजदूत म्हणून कृष्ण गेलेले आहेत आणि राजकारण पण धृतराष्ट्राचं आंधळं असलं तरी पक्क आहे बरं का राजकारणाला. वर्णन फार छान छान आलेले आहेत. त्यावेळेस चायनामधून त्यांनी कापड मागवलं होतं, चायना सिल्क.
हे महाभारतात वर्णन आलेले आहेत. जिथं कुठून काश्मीरमधून शाल मागवली होती, हे महाभारताचं वर्णन आलेलं. कुठून काय काय अनेक कृष्णाला देण्यासाठी कृष्णाने हे घेऊन प्रसन्न व्हावं आणि आपल्या बाजूने थोडंसं मत, म्हणून अगोदर थोडंसं खाऊ द्यावं लागतं बरं का. या मृदंगाला सुद्धा जर कणिक नाही लावली ना तर गोड बोलत नाही ते, जरी तो कीर्तनात असला तरी. काय लावावं लागतं त्या तोंडाला? कोणत्याही माणसाला जर गोड बोलायचं असलं ना थोडं सर, तर तो सरकतो विठाला विठाला. सगळे पदार्थ आणले, जेवणाची तयारी केली. आता ते खूप मोठं वर्णन आहे, नको तुमच्या तोंडाला पाणी यायला. भारताचा सम्राट आहे ना तो, त्याने एक व्यवस्था करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. ते पृथ्वीपर्यंत राज्य आहे त्या धृतराष्ट्राचं. आणि कृष्ण तर कृष्णच आहेत महाराज. ते काय आकर्षणात कृष्ण, त्याचं आकर्षण संपूर्ण जगाला आजपर्यंत आहेत. वाईट आहे म्हणून सुद्धा आकर्षण आहे, चांगलं म्हणून सुद्धा आकर्षण आहेत. काही लोकांना अजूनही कृष्ण वाईट वाटतो, विशेष करून महाराष्ट्रातल्या लोकांना कृष्ण अजूनही वाईट वाटतो. तमासगिरींना विचारा बरं तुम्ही, त्यांचा कृष्ण कायम बायाच्या मागे लागलेला. अरे कुणाचा अपमान करताय तुम्ही? ज्यांनी गीता सांगितली कृष्णमध्ये, त्याला तुम्ही मागे लावता. तुम्ही आमच्या कीर्तन करता कृष्णच मोठा होत नाही, कायम खोड्याचे. 50 वर्ष झालं ती दाढीची गाठ आणि विएटीची गाठ अजून सुटलेली. अरे आपण आपल्या देवतेबद्दल काय बोलावे कळलं पाहिजे ना, त्याचे रहस्य काय होते. मी अनेक वेळा कीर्तनामध्ये सांगितलंय, तुमच्या गावामध्ये नवीन पोरगी लग्न करून येते, तिला दुसऱ्या तिसऱ्या महिन्याला का बाजारात पाठवतं का? बोला ना, बाजार करायला पाठवता का? त्या काळातली गोष्ट सांगतो. मग बाजाराला जाणाऱ्या सासवा झालेल्या बाया होत्या, मुली नव्हत्या त्या. आणि कृष्ण जेव्हा अडवायला जात होते, त्याचं म्हणणं असं होतं, तुम्ही दही दूध लोणी मथुरेला राक्षसाला विकतायत आणि हे मटेरियल ते खाऊन आपल्याला त्रास देत आहेत. मग त्यांचा जर सामना करायचा असेल तर आम्हाला बलदंड करा, विकू नका, हा कृष्णाचा अर्थ आहे. आणि लोक काय सांगतात कृष्णाबद्दल, काय बोलावं त्याला, कसे म्हणजे किती त्या काळामध्ये त्यांचा दृष्टिकोन कसा होता कृष्णाचा. म्हणून तर दृष्टी लागो सगुणपण आहे. आणि ते श्रीकृष्ण जेव्हा सभेमध्ये उभा राहिले तेव्हा हळूच विदुराला बोलवून घेतलं. विदुरा, दुपारचं जेवण तुझ्याकडं. तुम्हाला अजून हे माझी भाषा कळायला खूप अवघड. विदुर हा भारताचा पंतप्रधान होता आणि राजकारणातला एकही पैसा वापरत नव्हता. विदुराच्या कण्या काय? विदुर कोण आहे? धृतराष्ट्राचा सावत्र का होईना पण भाऊ आहे ना, आणि तो भारताचा पंतप्रधान आहे आणि तो पैसा घेत नाही. हे खरे राजकारणी लोक जे भारताला कमाल करतात, ते हेतू करतात. इथं रस्ता द्यावा महाराज तुम्ही करायला, डांबर खाणारी माणसं आहेत आपल्यामध्ये, डांबरट. आणि मला एका ह्याने सांगितलं, महाराज जर आम्ही रस्ता जर पक्का केला तर पुढच्या वर्षी पैसे कसे कमवायचे? काय डोकं आहे त्यांचं. विदेशात जा, 10 महिने पाऊस असतो, रस्ता खराब होत नाहीत. आपल्यामध्ये कोकणामध्ये तर सगळं जामच. विठाला विठाला, पुन्हा वाद नको व्हायला. आणि तो निरोप विदुराला दिला. विदुराने आपल्या पत्नीमार्फत पत्नीला पाठवला. बघा काय ते दृश्य आमचे गुरुदेव वर्णन करतात. जशी आज तुम्ही सगळ्यांनी मिरवणूक काढली तशी ती कृष्णाची मिरवणूक हस्तिनापूरमध्ये होती. रथावर बसले होते कृष्ण आणि एका कोपऱ्याला सुलभा उभी होती, विदुराची पत्नी. काही इच्छा नव्हती तिची, गर्दीमध्ये नव्हती, काही नव्हती, साईडला उभी होती. असं वाटायचं देवाची दृष्टी या मातीच्या शरीरावर पडावी. याला म्हणतात भक्ती महाराज. हा अभंग आहे आज. काही नाहीत, हे जे सडकं शरीर आहेत, रोगाने युक्त शरीर आहेत, या शरीरावर एकदा कृष्णाने बघावं आणि या शरीराचं कल्याण करावं, एवढ्या आतुरतेनं ती पाहत होती. देव आहेत ते. जेव्हा गेली दृष्टी
आणि सुलभेकडे जेव्हा पाहिलं, दृष्टी लागली महाराज तिथे. फक्त हात केला तिला. तेने माझ्या मना, ह्या अभंग आहे. नुसता हात केला, कृतार्थ झाली सुलभा. संपूर्ण अंग शहाळलं. भगवंतानी माझ्याकडे पाहिलं, मला आशीर्वाद दिला, माझं कल्याण झालं, जीवन झालं. देह भान विसरली. दुसऱ्या चरणात सांग. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो, अनंत जन्मीचे विसरलो, अनंत जन्मीचे विसरलो, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख खूप गोड अभंग आहे. विसरणे नाही, चावी लक्षात ठेवा. या अभंगातला मुख्य शब्द आहे विसरणं. जे दारुडे आहेत ना, त्यांना कधीही विसरा. त्यांना विचारा, तू का पितोस? खूप त्रास आहे हो. विसरण्यासाठी पितो. कधीतरी त्यांच्या भावना समजून घ्या. मी प्रोत्साहित करतो असं नाही. किती टेन्शन आहे पुरुषांना या काळामध्ये. तुम्ही तर भाग्यवान आहेत, सगळं व्यवस्थित चाललंय. पण आमच्या मराठवाड्यात आलं ना, एकेका गावामध्ये 25-30 पोरं बिना लग्नाची आहेत. तुमच्याकडे काय परिस्थिती मला नाही माहिती. सेम आहे का? महाराष्ट्राचं काय करतात? किती दुःख असेल. जन्माला येऊन एक सुद्धा लग्न करायला आपल्यासाठी तयार झालेली नसावी, याच्यापेक्षा काय वाईट आहे? दुःख. पैसा आहे, दुःख. विसरणं. अभ्यासात स्वतःला विसरा, प्रेमामध्ये विसरा, ज्ञानामध्ये विसरा, भक्तीमध्ये विसरा. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, समाधीमध्ये विसरा. पण विसरणं ही चावी या जगाची. कितीही जग एका बाजूला बोलू द्या, जगाला विसरला तो देव झाला. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेले, विसरण्यासाठी गेले. अर्थ कळाला का तुम्हाला? तिथं काही वेगळं होतं डोंगरावर. असं तुमच्याकडे मोठे मोठे डोंगर आहेत, चढून बघा बरं तुम्ही. जायचं कशा करता? विसरण्यासाठी. विसरायला कारण पाहिजे. म्हणून जेवढे व्यसन आहेत त्या सगळ्यांनाच तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन पहा, विसरण्यासाठी आहेत. पण जिथं हृदय लागतं ना, त्यांनी पाहिल्यावर विसरणं ते प्रेमाचं विसरण आहे. कृष्णावर प्रेम होतं सुलभेचं, आणि एक दृष्टी पडली, तेने माझ्या मना. एवढंच आहे बरं का परमार्थ. याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाही. परमार्थात जा, आपल्या मित्रवर्गामध्ये जा, एक दृष्टी असते, फक्त ती पाहायची असते, एकमेकाला भेटायची असते. एकमेकाने एकमेकाला पाहिलं समाधान वाटतं. यालाच परमार्थ म्हणतात. तेने माझ्या मना. सुलभेने नुसतं पाहिलं आणि भगवंताने हात केला आणि पाहिलं, विसरून गेली स्वतःला. हे जीवन आहे. विसरल्यानंतर जेव्हा निरोप गेला तिला, बघा की भगवंत जेवायला येणार आहेत, हे सुद्धा विसरले.
विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या आवडीची एक ओवी